ज्या ज्या संकट आला आणि जी जी संकट आली, राजकीय संकट 2 वेळा माझी आली. मी पहिल्यांदा विक्रमशिव घाडगेंचा कार्यकर्ता, छत्रपती शाहू कारखान्याचा मी संस्थापक, संचालक आणि व्हाईस चेअरमन. मला एकदा निवडणूक काढून टाकल्यानंतर मी त्यांचं नेतृत्व सोडलं, कैलासवासी खासदार बंडी साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं. आणि एका अशाच प्रसंगी माझ्यात आणि मंडलिक साहेबांच्यात मतभेद झाले. आणि या सगळ्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात साथ, ज्याचा उल्लेख के पी पाटलांनी केला, मग ते युवराज पाटील असतील, भैया माने असतील, गणपतराव फराटके असतील, आणि तमाम जनतेने मला साथ दिली. आणि त्या काळात सुद्धा ते सगळे नेते उलटे गेले तरी सुद्धा ही जनता माझ्यावर राहिली आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सलग 5 वेळा निवडून देण्याची किमया केली. आणि या 25-30 वर्षात सातत्याने जनतेची सेवा करणं, जी मिळालेली सत्ता आहे ती गरिबांच्यासाठी आहे. मिळालेला सत्तेचा फायदा हा गोरगरिबांचा आहे, त्यांचा तो अधिकार आहे. म्हणून रात्रीचा दिवस मी केला. आणि या तालुक्यातली विकासाची कामं असतील, मी अतिशय अभिमानाने सांगेन, ग्रामविकास खातं माझ्याकडे तुम्ही दिलं दादा. 28,000 ग्रामपंचायती होत्या, 532 पंचायत समिती होत्या, 34 जिल्हा परिषदा होत्या, 27-28 कोटीचं ते खातं होतं. म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये मी त्यावेळी शपथ घेतली. कोण काय म्हणेल त्याचा मी विचार केला नाही. परंतु 143 गावामध्ये, माझ्या गावामध्ये कधी मतं कमी पडली असतील, कुठल्या जास्त पडली असतील, सरपंच माझा असेल किंवा सरपंच माझा नसेल, परंतु त्या गावातलं एकही काम शिल्लक ठेवायचं नाही या भावनेनं मी कामाला लागलो. आणि आज किती निधी आणला मी सांगणार नाही, परंतु ज्या वेळा 2024ची मी या माझी पुस्तिका काढेन त्यावेळा तुमच्या लक्षात येईल की गावागावामध्ये किती प्रचंड प्रमाणात निधी आणला.